संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंनी गौप्यस्फोट केला। अजितदादा मस्साजोगला आले होते तेव्हा कराडचं वाहन ताफ्यात होतं आणि त्या स्कॉर्पिओनं कराड गेला। सीआयडी कार्यालयात तो गेल्याचं बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे। पुण्यातील ज्या घरात आरोपी थांबला त्याचा तपास व्हावा असं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हटले, तशी मागणी त्यांनी केली आहे। आणि हत्येच्या दिवशी आरोपी परळीत होता असं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने खासदार बजरंग सोनवणे यांनी जी मागणी केली आहे त्यानुसार खरं तर सीआयडीने तपास करावा असं त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतो। याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय। आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावर सर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी, ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला। अरे ही गाडी तुझीच आहे, तोच तिथं होता, तो सुद्धा तिथं होता, मग याला सुद्धा असं हा आरोपी करणार का? या आरोपी ज्या गाडीतून आला, जिथे व्हिडिओ शूट झाला, ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला, व्हिडिओ संपताना बघा तो आरोपी कसा वागतो। मग तिथं जी झाला, जी आरोपी तो जिथं होता ते कुठं होता, कुणाच्या घरात होता, आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का? त्या घराची तपासणी का करणार नाही की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं त्यांना तपासलं पाहिजे। मग ज्यांच्या घरात आरोपी आहे त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात, ते म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा देतात, मग यांच्याशी काय संबंध आहे यांचा? आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी असा दावा केला, असं थेट म्हटलेलं आहे की अजितदादा ज्यावेळेस माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला, म्हणजे त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी भेटायला आलेले होते, तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये जे वाहन होतं, जी स्कॉर्पिओ होती, त्या स्कॉर्पिओला घेऊन किंवा त्या स्कॉर्पिओमधनं वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण गेला। म्हणजे त्या गाडीतनं तो उतरला होता, ती गाडी अजितदादांच्या ताफ्यात मस्साजोगला होती आणि तीच गाडी पुण्यामध्ये वाल्मिक कराडकडे कशी असावी? म्हणजे याचा अर्थ या सगळ्या ह्याच्यात त्याला कुठे, त्या सगळ्या ह्याच्यात लॉजिस्टिकल सपोर्ट दिला गेला का? त्यातनं ही गाडी त्याला उपलब्ध करून देण्यात आली होती का? पुण्यात तो नेमका कोणाच्या घरी राहत होता त्याचा देखील तपास व्हावा, ती व्यक्ती कोण त्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ती खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे। ही मागणी करत असताना प्रत्यक्षपणे काही नावं न घेता थेट त्यांनी मर्मावरती बोट ठेवण्याचं काम केलंय असं देखील आपण म्हणूयात।